स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजीमध्ये. बघा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीचे ग्राउंड कधी सुरू होणार आहे, तर हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. बघा, संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारील घंटीच्या बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नॉटी सिलेक्ट करा. म्हणजे नवीन माहिती आणि नवीन नोटिफिकेशन तुम्हाला लगेच प्राप्त होईल जे बी मी व्हिडिओ बनत असतो. ठीक आहे, तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया. बघा मित्रांनो, तुम्हाला सांगतो आता 15 एप्रिलपर्यंत फॉर्म भरण्याची मुदत दिलेलीच आहे. ठीक आहे. त्यामुळे आता बघा, लोकसभेच्या निवडणुका आता 4 जूनला निकाल आहे. त्यानंतर बघा लगेच विधानसभेच्या निवडणुका लागणार आहे. त्यामुळे तुमचे जे भरतीचं ग्राउंड आहे ते दूर जाण्याची शक्यता आहे. बघा, असं तुम्ही परफेक्ट कोणी सांगू शकत नाही ग्राउंड याच महिन्यात होणार आहे, त्याच महिन्यात होणार आहे. संपूर्ण त्यांचं जे निवडणुकांचं काम, शासनाचं जे प्रक्रिया आहे, निवडणूक वगैरे सर्व काही आवरल्यानंतर तुमचं ग्राउंड लवकरात लवकर घेण्याची ती प्रोसेस आहे. फक्त तीनच इव्हेंट आहे मित्रांनो, 1600 मीटर, गोळाफेक आणि 100 मीटर पोलीस भरती झाली. त्यामुळे त्यांना तुमचं ग्राउंड पावसाळ्यामध्ये सुद्धा ते घेऊ शकता. ठीक आहे. भरपूर विद्यार्थी की पावसाळ्यामध्ये ग्राउंड घेतील मित्रांनो. बघा, 1600 मीटर तुम्हाला रस्त्यावर धावायला लावतील आणि 100 मीटरसाठी काही ते काही ते ट्रॅक वगैरे हे करतील, मॅट वगैरे टाकून सण. पण तुमचं ग्राउंड केव्हा पण सुरू होऊ शकतं. त्यामुळे तुम्ही तयारी परफेक्ट ठेवा मित्रांनो. ठीक आहे. तर मित्रांनो, भरपूर विद्यार्थ्यांना आता असं वाटतं आहे की मुंबईला एवढे फॉर्म 1.5 लाख फॉर्म पडले, 2 लाख फॉर्म पडले. तर बघा मित्रांनो, मागच्या वर्षी 18,500 वॅकन्सीज होत्या. त्यामध्ये बघा 20 ते 25 लाख फॉर्म हे CP मुंबईला आलेले होते. तर यावर्षी काही मित्रांनो वॅकन्सी थोड्या कमी आहेत, पण CP मुंबईला फॉर्म पण खूप कमी आलेले आहे. 1-1.5 लाख म्हणजे काही एवढी विशेष गोष्ट नाही आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, जास्तीत जास्त तयारी करा आणि जास्तीत जास्त अभ्यास करा. एवढंच सांगतो. बस भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.